आचऱ्यामध्ये नेमकं काय घडतं बघा. आचऱ्यात महायुतीचा विजय झालेला आहे. महायुतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपले उमेदवार राखले, त्यांचा विजय मिळवलेला. त्यांनी महायुतीच्या वर्षा सांबारी या विजयी झाल्याचं कळतंय. पंचायत समितीत गणेश तोंडवळकर हे विजयी झालेले आहेत. तर थेट जाऊयात आपण धाराशिवमध्ये. धाराशिवचं हे सगळं दृश्य आहे. धाराशिवमध्ये जल्लोष व्यक्त केला जातोय. धाराशिवमध्ये आपण बघतोय विजयाचा गुलाल कार्यकर्त्यांकडून उधळला जातोय. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष जो काय आहे तो आपल्याला धाराशिवमध्ये दिसून येतोय. धाराशिवमध्ये देखील ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली होती. नेमकं जनता आता कुठल्या मोठ्या नेत्याला साथ देते आणि कुठल्या नेत्याला पिछाडीवर टाकते ते बघणं महत्त्वाचं आहे. आपण आकडेवारी बघूयात. भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 4 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी 2 जागांवर, शिवसेना उबाठा 4 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसही 4 जागांवर आघाडीवर आहे. इतर जे अपक्ष आहेत ते देखील 1 जागेवर आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेची ही आकडेवारी आपण पाहिली. धाराशिवमध्ये समसमान चित्र आत्ता तरी दिसून येत आहे. भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे, तर परभणीची ही दृश्य आपण बघतोय विशाल. परभणीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. परभणीत आपण पाहिलं तर शिवसेना उभाटा करताना गेल्या निवडणुकीमध्ये जोर मारलेला होता, पण यंदा देखील हा जोर जो आहे तो परभणीमध्ये पाहायला मिळतोय. थेट आकडेवारी बघूयात. परभणी जंक्शनवरून भाजप 9 जागांवर आघाडीवर, शिवसेना 3 जागेवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर, शिवसेना युबीटी 2 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 3 जागेवर, तर इतर 1 जागेवर. परभणीमध्ये आपण बघितलं तर तिकडे खासदार शिवसेनेचेच आहेत, शिवसेना उभाटाचे खासदार आहेत, पण तरीही जे काही स्थानिक पातळीवरचं गणित आहे तिथे भाजप आघाडीवर दिसून येते. बिलकुल. चला पुढे आणखीन एक महत्त्वाचा अपडेट ते आपण जाणून घेऊयात. ते अपडेट नेमकं काय त्यावरती आपण एक नजर टाकूयात. आपण जर पाहिलं तर तळवडे पंचायत समितीत शिवसेनेचा विजय झालेला आहे. शिवसेनेचा उमेदवार तळवडे पंचायत समितीमध्ये विजय झाल्याचं कळतंय. शिवसेनेच्या सुष्मिता जाधवांचा या ठिकाणी विजय झाला. त्यांनी विजय मिळवलेला आहे. विजयाचा गुलाल उधळला जातोय. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा अपडेट असं येतं या सगळ्याच्यात की हा विजय मिळवत असताना आघाडी पिछाडी देखील बघायला मिळालेली होती. काटेकी टक्कर होती. मळगावमधून भाजपचे गौरव मुळीक हे विजयी झालेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या विजयामध्ये आणखीन एक महत्त्वाचा अपडेट समोर येताना दिसतंय. ते अपडेट काय जाणून घेऊयात. पारगाव गटातून विवेक वळसे पाटील अखेर आपण जर पाहिलं तर विवेक वळसे पाटील यांचा विजय झालेला आहे. विवेक वळसे पाटील यांनी 2967 मतांनी आपला विजय मिळवलेला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे यांनी अखेर विजय मिळवल्याचं आपण बघतोय. शिवसेनेच्या अरुण गिरेंचा त्यांनी पराभव केला. पारगाव गटातनं अखेर विवेक वळसे पाटील यांचा विजय झालेला आहे. तर पुढची आकडेवारी आपण आता पाहूयात. पारगाव गटातून विवेक वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत. दिलीप वळसे पाटील यांचे ते पुतणे आहेत. विवेक वळसे पाटील 2967 मतांनी विजयी झालेत. मोठी लीड घेऊन ते विजयी झालेले आहेत. तर शिवसेनेच्या अरुण गिरेंचा त्यांनी पराभव केला.